शिवशंकराला सर्वात आवडत्या वस्तूमध्ये महत्त्वाचं म्हणजे बेलपत्र आणि ह्याच बेलपत्राशी संबंधित कथा आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. तर आज मी तुम्हाला ती कथा सांगणार आहे. फार पूर्वीची गोष्ट आहे. एका नगरामध्ये एक पारधी राहत होता. तो अतिशय कपटी दृष्ट होता. जंगलात जाऊन शिकार करायचा आणि आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करायचा. एकदा शिवरात्रीच्या दिवशी एका शिवमंदिरापासून शिकारीसाठी जात असताना त्याने लोकांना शिवशंकराचे भजन करताना पाहिले. रस्त्याने जाताना तो त्यांची टिंगल करत म्हणाला, "काय मूर्ख लोक आहेत. विनाकारण वेळ पैसा बर्बाद करतात. भुकेल्याला खायला देत नाहीत आणि दगडापुढे मिठाई फळे ठेवतात आणि भजन करतात." असे बोलत वाटेने जाताना गमतीने शिव शिव हर हर महादेव करत तो जंगलात गेला. त्या दिवशी संध्याकाळपर्यंत तो उपाशी फिरत होता. त्याच्या एकही शिकार मिळाली नाही. रिकाम्या हाताने घरी गेलो तर बायका मुलं बाळांना काय खाऊ घालू, हा असा विचार करून तो एका तलावाशेजारी एका झाडावर जाऊन बसला. ते झाड होते बेलाचे आणि त्याच झाडाखाली ब्रह्मदेवाने स्थापन केलेले शिवलिंग होते. करमणूक म्हणून तो झाडाची पाने तोडून खाली टाकत होता. ती शिवलिंगावर आपसुकच पडत होती. तेव्हा तिथे एक हरणी पाणी पिण्यासाठी आली. शिकाऱ्याला पाहून ती म्हणाली, "मला मारू नको. मी गर्भवती आहे. घरी जाऊन मुलांना देऊन येतो, मग मला मार." तिने जर मी परत आलो नाही तर मला मनुष्याला कोणते वाईट काम केल्याने कोणते पाप लागते ते सर्व पाप मला लागतील असे वचन दिले. नंतर दुसरी हरिणी आली. तिने पण मी घरी जाऊन पतीला सहळाच देऊन येते असे वचन दिले. नंतर तिसरी हरणी आली. तिने मी घरी जाऊन पिल्लांना दूध पाजून येते असे वचन देऊन ती पण गेली. थोड्या वेळाने ते सर्व हरणी व हरिण आपली पिले घेऊन परत आले. हरण पण आले, "अगोदर मला मार." हरणी म्हणाल्या, "अगोदर आम्हाला मार." त्याची बोलणे ऐकून पारध्याला दया आली. त्याने सर्वांना सोडून दिले. तेवढ्यात तिथे एक दिव्य विमान आले व शिवदूतांनी त्यांना शिवलोकी नेले. कारण ती हरणी समुद्र मंथनामधून निघालेली रंभा नावाची अप्सरा व तो हरिण हिरण नावाचा दानव होता. एकदा शिवशंकराने तिला तिच्या वाईट कर्मामुळे तू आणि तुझ्या मैत्रिणी 12 वर्ष हरणाच्या जन्माला जाऊन पापाचे भोग भोगून नंतर तुमचा उद्धार होईल असा शाप दिला होता आणि त्या पारध्याकडून कळत नकळतपणे शिवरात्रीचा उपवास, जागरण, भजन, बेलाच्या पानांनी शिवलिंगाचे पूजन, जागरण आणि हरणीच्या मुखातून शिवकथा ऐकल्याने उद्धार झाला. रामकृष्ण हरी.